एक दिवस सकाळची वेळ होती. अंकुश दादा कामावर गेला होता आणि वहिनीने मला नाश्ता दिला. म्हणाली, "मी अंघोळ करून येते, तोपर्यंत नाश्ता कर." मी नाश्ता केला आणि टीव्ही पाहत बसलो. तेव्हा वहिनीने मला हाक मारली, "सागर, माझे कपडे दे. मी टेबलवर विसरले आहेत." मी तिचा ड्रेस उचलला. तिथे तिचे खालचे कपडे पण होते. त्यावेळी माझा थोडा गोंधळ झाला. पण कपडे देताना सावधगिरीने वागलो. वहिनीचा आदर करणं महत्त्वाचं होतं. तरीही मनात काहीतरी बदल झाला. मी तिचं रूप पाहू लागलो. जणू काही ती माझ्यासमोर उभी आहे. तिने पुन्हा हाक मारली. मी बाथरूमकडे गेलो आणि कपडे दिले. तिने दार बंद केलं. मी दाराच्या फटीतून पाहण्याच्या उत्सुकतेत उभा राहिलो. आत कोणताही आवाज नव्हता. वहिनी अंघोळ करत होती. फक्त तिची मागची बाजू दिसत होती. थोड्या वेळात ती बाहेर आली आणि म्हणाली, "सागर, तूही अंघोळ कर." मी लगेच अंघोळीसाठी गेलो. आत तिचे खालचे कपडे पडले होते. मी ते हातात घेतले आणि त्यांचा वास घेतला. अंघोळीनंतर टॉवेल कमरेला गुंडाळून बाहेर आलो. वहिनीने माझे कपडे दिले. मी लवकर कपडे घातले आणि किचनमध्ये गेलो. दादा लवकर येणार होता. वहिनी दुपारचं जेवण बनवत होती. तिने मला मिठी मारली. त्यावेळी मला तिच्याजवळ येण्याचा आनंद झाला. मी विचारलं, "मदत करू का?" ती म्हणाली, "नको, तू इथे बस." नंतर ती गप्पा मारत जेवण बनवली. दुपारी जेवण झाल्यावर आम्ही बेडवर झोपायला गेलो. वहिनी म्हणाली, "माझं मग दुखतं." मी म्हटलं, "दाबून देऊ का?" ती हसून म्हणाली, "ठीक आहे." मी तिचे पाय दाबू लागलो. थोड्या वेळात मी तिच्या मांड्यांपर्यंत पोहोचलो. ती म्हणाली, "वर दाब." तिचा आकार पाहून मनात वेगळी भावना निर्माण झाली. मी गोंधळून गेलो. वहिनी म्हणाली, "आता बस, मी तुझे पाय दाबते." तिच्या नाजूक स्पर्शाने मला विचित्र वाटलं. संध्याकाळी दादा आला. रात्री जेवलो. झोपेत वहिनी म्हणाली, "नवऱ्या बायकोचं काय असतं?" मी विचारलं, "तुम्ही सांगाल?" ती हसून म्हणाली, "लग्न झालं की कळेल." नंतर आम्ही मिठीत झोपलो. तिचा स्पर्श आठवून रात्रभर मला झोप लागली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अनलाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.